on the first ball over the wicket. हाफ ट्रॅकर बॉल ऑन द ठो खेळलाय, नो फिल्डर, परंतु लॉंग चेस टू द फिल्डर, बॉल फरार होईल कारण आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि येईल पहिल्याच बॉलवर शरद ठाकूरच्या बॅटमधनं त्याचा फेवरेट स्ट्रोक. खरं तर फ्लाईट दिली होती बॉलला आणि फ्लाईट बॉलवर आलेला हा चौकार. अजय स्मृती चषक 2025 पहिल्याच मॅचमध्ये पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आमचे डीजे मास्टर आज आमच्या समवेत आहेत GD. खरं तर अगदी कमी वयामध्ये मी म्हणेन ज्यांना खरं तर मी म्हणेन या क्रिकेटसोबत चांगलं टायमिंग जमतंय आणि उमंग यांचे हे खरं तर शालेय जीवनामधील सोबती आहेत, त्यांचे आपण संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. हाही बॉल अप ट्रॅकर आणि याही वेळेला इनसाइड आउटचा स्क्वेअर ऑफ द विकेट, कट केला बॉल. क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा नाहीये, हा खेळ आहे तुमच्या बुद्धी चातुर्याचा आणि इथं चातुर्याचा वापर करत असताना येईल सलगचा दुसरा चौकार. येस डीजे. सोनारी गावात चमचम करतय देऊळ गणपतीचा, सोनारी गावात चमचम करतय देऊळ गणपतीचा. देवा तुझ्या डोईला र डोईला मुकुट सोनियाचा, देवा तुझ्या डोईला र डोईला मुकुट सोनी. गारवले देवीचं खरं तर आपण आशीर्वाद घेऊन आज या स्पर्धेला प्रारंभ केलाय. सोनारी, सोनारी म्हणजे विविधतेने नटलेला परिसर, सोनारी म्हणजे आकर्षक मंदिरं, इथली लोकांची एकात्मकता, माणुसकी, क्रिकेटची युनिटी, लवेबल अँड लिव्हेबल असा हा परिसर. उरण म्हणजे आता इन्फ्रास्ट्रक्चर फार डेव्हलप झालंय. पूर्वी उरण म्हटलं की मग आमच्या नवी मुंबईमधनं येताना आम्ही भरपूर विचार करून यायचं, परंतु आता इथं बाईकला किक मारली की अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये कुठलेही गाव असू दे, मग अगदी टोकावरचं जरी म्हटलं, मग मुलेखंड त्याच्याही पुढे जर का आपण गेलो, अगदीच उरणचं जर का स्टेशनचा उल्लेख करायचा झाला ना, 20-25 मिनिटांमध्ये अगदी आपण हे कम्युनिकेशन मात्र फार छान झालं आहे. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये काय आपल्याला पाहायला मिळतंय. LBWची ही विकेट आहे ना, ही विकेट मात्र साधली गेली आहे. मला असं वाटतं की बॅटचा एज लागून मला वाटतं बेल्ट्स डिसलॉस झाल्या गेल्या, प्लेड ऑन झालेत बॉल. खरं तर बॅट्समन अंगाचा वेध घेणारा बॉल होता, इन स्विंगिंग बॉलिंग मिस झाला. खरं तर हा फटका बॅट पॅटच्या मधून बॉल रिलीज होऊन पायाचा वेध घेतला आणि त्यानंतर मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा पहिला हा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन शरद ठाकूर बॅक टू डगआउट. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूंच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 1 बाद 8. चार चेंडू 8 धावा आणि न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते संतूबाई गव्हाण 40+. गव्हाणलाही क्रिकेटचा मोठा वारसा आहे. पूर्वीपासून गव्हाणमध्ये भरपूर क्रिकेट खेळलं जातं. अर्थातच त्यांची मग ग्रामीण टेनिस क्रिकेटची जी टीम आहे ना, ती नेहमी खरं तर आपल्या नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडनं ओळखली जाते. आणि 40+चं क्रिकेट म्हटलं की मग ती एक वेगळी शिस्त आहे. 40+चं क्रिकेट म्हटलं की मग डिसिप्लिन आहे. 40+चं क्रिकेट म्हटलं की मग रिस्पेक्ट आला. बॅकफूट डिफेन्स केला, बॉल एसाठी मात्र मी म्हणेन बॅटवर केली होती, परंतु पंच इथे आपण पाहताय लेग बिफोर विकेटची अपील झाली आणि पंचाने आकाशाकडे बोट उंचावून सांगितलं इट्स OUT आउट अँड अनदर विकेट डाऊन. मंगेश देशमुख मोठे फलंदाज बाद झालेत. देव माझा खंडेराया, आपलं कुलदैवत, मराठभूमीचे कुलदैवत आपण असं म्हणूया. आणि आता मात्र प्रत्येकाला जेजुरीगडाची चाहूल सुद्धा लागेल मग, कारण खरं तर गावागावात या रूढी, या परंपरा, ही संस्कृती मात्र जपली जाते. उरणचा आपण उल्लेख करतोय. प्रत्येक गावात जुन्या चालीरीती, वेगवेगळ्या रूढी, वेगवेगळ्या परंपरा, संस्कृती आणि त्यांचा इतिहासही आज आपण पाहतो.
अर्थातच आपले सण उत्सव आणि जत्रांसारखे महोत्सव आजही तितक्यात उत्साहानं साजरा करणारा उरण परिसर आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हटलं जातं ना की उमंग की नवीन परंपरा निर्माण करणं हे फार कठीण असतं आणि म्हणूनच जुन्या ज्या परंपरा आहेत ना त्या परंपरा मात्र आपल्याला जपता यायला पाहिजे आणि क्रिकेटच्या माध्यमातून काहीसा हा प्रयत्न आपण जरूर करतोय आणि प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवत असताना पहिल्या षटकाचा खेळ झालाय. किशोर घरतचं हे पहिलं षटक संमिश्र राहिलं. 8 धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 गडी त्यानं बाद केले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम संतूबाई गव्हाण 40+ पोहोचली आहे. ती 2 बाद 8 या आकड्यावर येस विजय. सोनारी हे गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर गुण गौरवित असं गीतही वाजलं. ते सोनेरी स्वप्न पुन्हा एकदा पडायला हवं. सह्याद्रीसाठी राजे तुम्ही परत एकदा यायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. शिवरायांचं एकदा स्मरण झालं ना की मग अंगात एक वेगळी ऊर्जा संसारली जाते आणि हा ऊर्जेनं फटका सजवला जरूर बॅट्समननं. बॉल पाठमुरा गेलाय. षटकावर पॉईंट रिझनमध्ये अंतर्वर्तुळाच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर मात्र धाव मिळते. एक धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 9 या आकड्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पुरस्कृत सुद्धा आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तुम्हाला सर्वांचेच खरं तर या सृष्टीचे निर्माते गणपती बाप्पाची खरं तर ही अखंड मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि गणपती बाप्पाचं स्मरण करून आपण या स्पर्धेला प्रारंभही केला. पुन्हा एकदा आपण खरं तर मॅचकडे फोकस करूया. हा व्हाईट बॉल असला आणि पहिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या धावफल पाहायला मिळते ती 2 बाद 10. 10 हा आकडा खरं तर कधीही न विसरणारा हा अंक आपल्याला पाहायला मिळते. अजून त्याच्यामध्ये ॲड करूया एक धावसंख्येनं पुढे जाईल ती धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावर. 1 for 2 after 1. षटक क्रमांक 2 सुरे आणि सोनारी विलेज कडनं हा मारा आपल्याला पाहायला मिळतो. उर्ध विकेटनं अगदी हलवार पद्धतीची गोलंदाजी आहे. पुढ्यात टाकला बॉल फुलटॉस लोअर फुलटॉस होता. अगदी सॉफ्ट हँडनं फटका सजवलाय. कुठे घाई नाही, गडबड नाही, रिलॅक्स. मॅचला मात्र ॲक्सेलरेट करत असताना 2 फलंदाज त्यांना ठाऊक आहे की 2 फलंदाज आपले लवकर बाद झालेत. 5 षटकं अजूनही 4 षटकांचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि म्हणूनच की काय मी म्हणेन संयमानं ही इनिंग हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज. पुढ्यात टाकला यावेळेला इनसाइड आउटचा फटका. टायमिंग आपण पाहूया. फिल्डर आपल्याला पाहायला मिळालं किशोर घरत आणि वेल जज कॅच ॲट डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हर्स रिझन. फलंदाज क्रमांक 3 बॅट्समन संकेत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फलंदाज बाद झालाय. रणसंख्या फक्त 12 आणि गडी बाद झाले. ते बॅटिंग करणारी टीम संतूबाई गव्हाण ती 3 गडी बाद 12. शेतकऱ्यांचा तो नेता आपल्या गावच्या मातीतला दिबा पाटलांचं नाव द्या हो नवी मुंबई विमानतळाला. एक होऊनी समाज सांगतैर, एक होऊनी समाज सांगतैर, भूमिपुत्र माझा जिथीन लढतैर, न्याय अन्याय तराजू. नक्कीच नितेश सर, जे आपण संगीत ऐकले ते दिबा पाटील साहेबांचं गीत आणि हे गीताचे बोल आहेत आणि गीताचे गायक आहेत याच मातीतील याच गावातील हितेश कडू सोनारी. क्या बात आहे. नाही, उरण आणि सोनारी म्हटलं की मग कलाकारांची भूमी आणि फक्त कलाकारच नव्हे तर वेगवेगळ्या विविध क्षेत्रात खरं तर वाख्यान्यजोग कामगिरी करणारे आणि उरणच्या शिरपेचातले हे हिरे आहेत सर्व. आपण त्याही गोष्टीवर थोडासा उल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी आमचं जे मुख्य खरं तर या मैदानाच्या आतमध्ये येणारा जो रस्ता आहे ना तिथे काहीशा गाड्या मात्र पार्क केलेल्या आहेत. ते जरूर तिथून आपण शिफ्ट कराव्या. मैदानाच्या आतमध्ये काय घडतं ते इथे मिस फिल्डिंग झाली आणि 4 धावा मिळतील. रणसंख्या पोहोचली आहे ती 17 या आकड्यावर. 17 ऑन दी स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2. निघालो 4 धावा बॅटमधनं निघाल्यानंतर मात्र एक आत्मविश्वास द्विगुणित झाला. यावेळेला लॉफ्ट केला बॉल, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह
कलात्मक स्ट्रोक. दिस इज हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस. इट्स बिग अँड ब्युटिफुल. पिक केला, मिडल केला, स्टँड अँड डिलिव्हरचा फटका, षटकार आलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालेत. राजेंद्र यांच्या बॅटमधनं आलेला हा षटकार रणसंख्या पोहोचली आहे ती 2 षटकांच्या अखेरीस 3 बाद 23. मानाची मान असं म्हटलं जातं की नामस्मरणाने खरं तर मन स्थिर होतं, नामस्मरणाने मन शांत होतं आणि नामस्मरणाने खरं तर माणसाला समाधानही मिळतं. अविचल जी खरं तर अस्थैर्य मन असतं ते मात्र स्थिर होतं आणि म्हणूनच हवं ते नामस्मरणाने आपण सुरुवात ही केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला आपण सांगूया की आभाळागत माया तुझी आमावरी अशीच राहू दे. खेळ सुरू आहे. तिसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर ब्रेक ड्राईव्ह आहे. किशोर आपल्याला पाहायला मिळाले. किशोर एक धाडसी खेळाडू आहेत. किशोर या खेळाडूंना मगाशी एक जो झेल टिपला तिथे आपल्याला पाहायला मिळालं फिल्डिंगचा ॲथलेटिसिझम आणि इथे आता मात्र ते चेंडू घेऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक. पहिला बॉल डॉट गेलाय. रणसंख्या फक्त 23. यावेळेला फुल टॉस बॉल कन्वर्ट करायचं होतं. बॉल हवेमध्ये. इथे क्षेत्ररक्षक जज करतील आणि जज करत असताना झेल टिपला गेलाय. दिनेश बंडा नवघरच्या अप्रतिम खेळाडू ज्यानं मागचे एक षटक हाताळलं आणि त्यांनी पकडलेला हा झेल फलंदाज क्रमांक 4 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. गजानन कोहली बॅक टू डगआउट. यस डीजे. सोनारी गावाला भक्त हौशीन येतान खांदा पालखी लालावाला देव माझा बैसला गो पालखीत होते पालखीला फाट गर्दी. देव माझा बैसला गो पालखीत होते पालखीला फाट गर्दी. देव माझा बैसला देवला. चला आणि नेक्स्ट मॅच मध्ये 2 टीम्सना इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. VBP पनवेल विरुद्ध सृजल 11 उरण. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही करणार आहोत टॉस. दोन्ही टीम कॅप्टन्स उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. इन बिटवीन वी विल हॅव टॉस. आपण जसं पहिल्या इनिंगचा खेळ होईल तसं आपल्याला टॉस करायचं आहे. हलवार पद्धतीनं पेस ऑफ केलाय. गती परिवर्तन व्हेरिएशन इज द की. म्हणूनच मगाशी हे म्हटलं क्रिकेट इज अ गेम ऑफ हाऊ यू ऑपरेट युअर ब्रेन. बुद्धीचा तुम्ही कसा वापर करताय. फलंदाजाचा स्टान्स, त्याचं फुटवर्क, त्याचे फटके, त्याचे प्लस पॉईंट, त्याचे मायनस पॉईंट्स, त्याचे स्ट्रेंथ, विकनेसेस या सर्वांचा अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करतोय आपण गोलंदाज किशोर घरत यांचं. यावेळेला कट केला बॉल. षटकार पॉईंट रिझनमध्ये आहेत गलीमध्ये फिल्डर. इथे मात्र येईल अजून एक डॉट बॉल. मागच्या काही चेंडूंचा उल्लेख जर का करायचा झाला तर मात्र नक्कीच आतापर्यंत 4 चेंडू डॉट फेकलेत. ही गोलंदाजीमधली वैविध्यता आपल्याला पाहायला मिळतीये. मॅजिकल स्पेल हाताळत असताना पहिली 4 चेंडू डॉट फेकलेत. जबरदस्त गोलंदाजी. इथे फसवा बॉल. चकवा चेंडू. अप्रतिम कलात्मक ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू डॉट. मिडन षटक हाताळेल का. हाताची 5 बोट. कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा आणि या 5 बोटांचा काय वापर केलाय. इथे येईल का हा बॉल डॉट. ओ माय गॉड. मॅग्निफिसेंट बॉलिंग. या मिडन षटकासाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त षटक हाताळलं. डॉट विकेट. डॉट 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 डॉट. नाम आहे किशोर घरत. टीमचं नाव आपल्याला पाहायला मिळेल नेहा एंटरप्राइजेस वरचे ओवले उरण आणि 2 स्पेल हाताळलेत किशोर घरतनं आणि रणसंख्या खर्च केली आहे. 2 गडी बाद करत असताना फक्त 8. 3 गडी बाद करत असताना फक्त 8. मॅजिकल स्पेल हाताळलाय. ॲप्रिसिएशन होईल. 4 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 23.
23 जी धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस होती तीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्थैर्य मिळालंय, स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळतीये. 3 षटकं झाली. बॉलिंग टीम मात्र आपला मोमेंटम आपल्या टीमकडे मेंटेन करत असताना यावेळेला टॅप केला बॉल गेला डीप पॉइंट रिझन मध्ये. फिल्डर आहेत, एकच धाव मिळणार. लगेचच थ्रो केली आहे बॉल फिल्डरनं. रणसंख्या 1 पुढे जाईल. 24 या आकड्यावर 5 षटकांचे सामने. 5 मध्ये किमान पहिल्या कॅप्टननं सांगितलं की आम्ही 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि 4थं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव प्रफुल्ल ठाकूर ओव्हर द विकेट. हा प्रखर बॉल फुल केला. बॉलला टायमिंग आपण पाहूया आणि येस इट इज परफेक्ट टाइम केलंय. कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक इन द गेम ऑफ क्रिकेट. समय सूचक फटका. 6 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 30 या आकड्यावर. येस डीजे. रायगडच्या या पुण्यभूमीवर सुंदर हाय एक गाव. एके बाजूनी फिरतान गाऱ्या बीजे बाजून खारीन नाव. नमदीन बसलाय र माझं सोनारी गाव. तया नवसाला पावतय. क्या बात आहे. तत्पूर्वी विनंती करतोय पहा एंट्री समोरील जी 4 चाकी वाहन आहे त्या वाहन मालकाला मी विनंती करतो की आपण तो वाहन आपण साईडला घ्या. ते येण्या जाण्याचा रस्ता आहे. मान्यवरांचा तापकाना खेळाडू ये जा करतील याची नोंद घ्या. ओव्हर टू कॉम बॉक्स नितेश सर. नाही ते कसं असतं ना, आमचे आयडल समीर सोमणे सर नेहमी म्हणत असतात गोलंदाजांना चेंडू स्टम्प टू स्टमच फेकावे आणि रसिक प्रेक्षकांनी कचरा हा कचरा कुंडीतच फेकायला हवा. आणि गाडी मालकानं गाडी जी आहे ना ती बरोबर जिथे पार्किंग करायचे तिथेच पार्क करायला हवे. मग जेणेकरून कुणालाही अडचण किंवा कुणालाही अडथळा निर्माण होणार नाही, कुणालाही त्याचा त्रास होणार नाही. आणि सृजन नागरिक म्हणून आपण ते करायला हवं. काहीशा सूचना होतील त्या अगोदर खरं तर आम्ही विनंती करू पुण्याच्या आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जे काही वाहनं असतील त्या लगेचच आपण तिथून शिफ्ट करा, दुसरीकडे पार्क करा. मॅचवर आपण फोकस करूया. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. प्रफुल्ल ठाकूर 1-6-1-2 असं मी म्हणेन महागडं षटक हाताळत असताना यावेळेला आक्रमण करायचं होतं. बॅटचा टो लागलाय. 1च धाव मिळणार आणि रणसंख्या पोहोचेल ती 34 वर. मला असं वाटतंय आता मात्र थोडंसं धावसंख्येला मी म्हणेन आकार आलाय. कारण सन्मानजनक स्कोर किती आहे तर 5 षटकामध्ये पहिल्या कॅप्टननं सांगितलं की आम्ही 60 वर पोहोचण्याचा प्रयत्न करू. रणसंख्या झाली ती 34. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7 मध्ये 12-13 जरी आल्या ना तर 50+ हा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल जरूर. अनोख्या शैलीमध्ये इम्प्रोवाइज केले बॉलला. अगदी धाडसी फटका क्रीजमध्ये घुसून मारलाय परंतु इथे 1च धाव मिळते. रणसंख्या झाली आहे 4 षटकांच्या अगदी अखेरीस आपल्याला पाहायला मिळते ती 35 या आकड्यावर. बॅटिंग करणारी टीम संतुबाई गव्हाण 40+ विरोधात नेहा एंटरप्राइजेस वरचे ओवले. येस डीजे. जत्रा म्हणजे आपल्या आवडीचा विषय. कसं असतं ना की जसं मात्र नवीन वर्षाची सुरुवात होते त्यानंतर अगदीच चैत्र महिन्याच्या प्रारंभीपासूनच गावागावात या मात्र जत्रा आणि त्या जत्रेंचं महोत्सव आणि ते अतिशय खरं तर खेलीमेलीचंच वातावरण, उत्साहाचं वातावरण, ऊर्जेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रत्येकजण मात्र नक्कीच कारल्या डोंगराची प्रत्येकाला मात्र ओढ लागत असते. आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. हा फुलटोस बॉल फ्लाईट दिली होती. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच जरूर इशारा करतील. बाईचा सुदेश म्हात्रे सर आहेत, लेजंड खेळाडू, लेजंड आहेत पंच. उरण पंच असोसिएशनचे मेंबर सुद्धा आहेत आणि आज ही स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून आपण कव्हर करतोय. हाही बॉल फिरून मारायचा होता. यावेळेला अपील झाली आहे LBWची. LBW साठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात नेहमी. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग डिलिव्हरी.
इम्पॅक्ट मात्र वर होता असंच काहीसं सांगितलं. पुढे आले, इथे संधी होती, हातांची ओंजल मिटत असताना झाली गडबड आणि तिथेच मात्र संधी मिळाली. 3 चेंडू मागचे फेकले गेलेत, फक्त 1 धाव. बॉलिंग ट्रॅकवर पप्पू आपल्याला पाहायला मिळतील, जे सिनियर आहेत, जे खरं तर शेवटचं षटक हाताळत आहेत. फक्त 1 धाव त्याने खर्च केले. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक असतील. मॅचमध्ये इम्पॅक्ट जर का तुम्हाला टाकायचं आहे तर मात्र इथून पुढे शेवटचे काहीशी हे 2 चेंडू आहेत ना, या 2 चेंडूवर आक्रमण तुम्हाला करावं लागेल. उमंग आमच्या समेत आहेत. उमंग नॉकआउट ऑफ फॉर्मॅट आहे, जिथे तुम्हाला पुन्हा संधी नाहीये. हरलात तर मात्र परतीचा प्रवास जे काय करायचं या मागच्या या शेवटच्या 2 चेंडूवर करावा लागेल. नक्कीच नो लीग मॅच, इथून नॉकआउट आहेत. हाही बॉल येईल. डॉट गोलंदाजानं आपली गुणवत्ता सादर केली. स्पिन प्रकारची गोलंदाजी बघितली ना का मग मुंबई मेट्रोपॉलिटनचं मात्र खेळ आठवतं. तिथे छोटे ग्राउंड असतात आणि खरं तर कमी वजनाचे चेंडू तिथे वापरले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर स्पिन प्रकारची गोलंदाजी नेहमी प्राधान्य दिले जातं. आणि म्हणूनच की काय, मुंबईनं भरपूर स्पिन चे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिलेत, फिरकीचे जादूगार. शेवटचा बॉल येईल. डॉट न सांगता मला वाटतं एक धाव मिळणार. 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ते पोहोचले 38 या आकड्यावर. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आणि म्हणूनच की काय 30 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील. त्या 39 नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करू. VBP पनवेल विरुद्ध सृजल 11 टीम उरण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे या, जिथे आम्ही करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा टॉस. तसं मात्र जशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आम्ही करू मायक्रोफोनवर परिवर्तन. उमंग भुईर यांचा मराठीचा गोड आवाज तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि जसं इनिंगला सुरुवात होईल त्या अगोदर या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. त्या राजधानीवरती शिवराया तुझं मानाचा मुजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा. सुंदर संगीत डीजे JDच्या माध्यमातून आपण ऐकतोय. तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय मान्यवर आदरणीय सन्मान्य प्रफुल्ल कडू साहेब इथे उपस्थित आहेत. तरी त्यांचा सन्मान देखील केला जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी मी विनंती करतोय गौरव कोटे यांना की आपल्या शुभ हस्ते प्रफुल्ल कडू साहेबांचा आपण सन्मान करून घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट मॅच टॉस मी विनंती करतोय VBP पनवेल विपक्ष सुजल 11 उरण. पनवेल उरण असा सामना पाहायला मिळेल. दुसरा सामना तत्पूर्वी आपण प्रफुल्ल कोडे यांचा सन्मान केला जाईल. वस्त्र अलंकार, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेतील गोड आठवण सन्मान चिन्ह दिले जाईल. अजय स्मृती चस्काचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करूया प्रफुल्ल कडू साहेबांचा. आपण आलात या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपलं मनाच्या अंतकरणातून आम्ही आभारी आहोत. जाऊया बॅक टू द क्रिकेट. थँक्यू. नितेश सर आमच्या समेत आहेत. तमाम क्रीडा रसिकांचा मी उमंग भुईर भेंडकल उरण स्वागत करतोय. कारवली देवी बीट सोनारी आयोजित सोनारी गावाची अभिमानाची स्वाभिमानाची हक्काची स्पर्धा आपण अनुभवतोय. अजय स्मृती चषक 2025 दैदिप्यमान क्रिकेटचा पर्व, क्रिकेटची ही स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. एकीकडे खेळाडूंना विनंती करतोय, खेळाडू कक्ष आपल्यासाठी उपस्थित केलाय, तर आपण खेळाडू कक्षातूनच ये जा करा. मी प्रफुल्ल ठाकूर यांना विनंती करतोय आपल्या शिलेदारांना घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये उपस्थित राहा. सलामी वीरांची प्रारंभीची आघाडी जोडबुले आपल्या समवेत येताना पाहायला मिळेल. प्रफुल्ल ठाकूर आणि त्यांच्या समवेत किशोर घरत डोंगरी आपल्याला पाहायला मिळतील. 2 खेळाडू पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. एक उरण विभागातील एक चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा, खेळाडूंना पाणी हवंय. उमंग ज्यांच्या खरं तर गोड स्मृतीनं आपल्या मनामध्ये चिरंतर ठेवण्यासाठी हा आयोजन कमिटीचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यांच्या प्रयत्नांना आपण खरं तर त्यांचं कौतुक करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक
गारवाली देवी बीट्स सोनारी त्यांचा संपूर्ण ग्रुप, त्याचबरोबर आदेश कडू, मनोज कडू, गौरव कडू, जितेश कडू, नितेश कडू, अजिंक्य कडू, नीरज तांडेल, जगदीश कडू आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, ज्यांच्या अथक परिश्रमातून खरं तर त्यांचे मित्र अजय आणि अजय यांच्या स्मृतींना खरं तर मी म्हणेन आपल्या मनामध्ये चिरंतन ठेवण्यासाठी अजय स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. 3 दिवसांचा सोल आहे आणि तालुका हबचं क्रिकेट म्हटलं की मग तिथे नेहमी आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील अनेक तारे सितारे पाहत असतो, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य की या स्पर्धेमध्ये 40+ खेळाडूंना चांगलं प्रमोशन दिलंय, चांगली संधी मिळाली आणि आज आपण 40+ क्रिकेटमध्ये ज्यांनी एक कालखंड गाजवला, जे खरं तर आजचा लेजेंड खेळाडू म्हणून ओळखले जातात, त्यांचा एकत्र खेळ आणि धाडसी खेळ आज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सर, वैशिष्ट्य राहिलं या सोनारी नगरीचं, सोनारीकरांचं, की जेव्हा जेव्हा ही स्पर्धा खेळवली जाते ना तेव्हा तेव्हा एक लॉट्स सातत्यानं 40+ पाहायलाच मिळतो. म्हणजे 40+ संघाला देखील या संयोजकांच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, सोनारकरांच्या माध्यमातून प्राधान्य दिले गेले जाते. सोनारी नगरी म्हटलं तर मी संपूर्ण सोनारी ग्रामस्थांचं मनाच्या अंतकरणातून आभारी करेल की जेव्हापासून उरण टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली आहे, जितक्या स्पर्धा सोनारी नगरीमध्ये आतापर्यंत झाल्या आहेत, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला संधी उपलब्ध करण्याचं काम केलं आहे. ते आदेश कडू असतील, प्रशांतभाई कडू असतील आणि संपूर्ण सोनारी ग्रामस्थ मंडळ, त्यांच्या माध्यमातून आम्हाला संधी उपलब्ध झाली आहे. दोन्ही टीम्सला मी विनंती करतोय टॉससाठी या. VBP पनवेल विपक्ष सुजल 11 उरण. तत्पूर्वी आपण पाहतोय मंचकावर उपस्थित मान्यवरांचं देखील शुभागमन पाहायला मिळेल. प्रिया तांडेल यांचं स्वागत झालं. यावरचा चेंडू बॅकफूट पंच करायचा प्रयत्न, यस नो, हा चान्स पाहायला मिळाला होता. अगदी आज तारे सितारे चमचमणारे हिरे, आज 40+ लिजंड खेळाडू पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत 2 चॉईस आयकॉन खेळाडू देखील पाहायला, तालुका हाफ स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. अगदी सलामीवीर आपण पाहतोय प्रमोद आणि किशोर, किरण पाहायला मिळतात. गोलंदाजच्या ट्रॅकवर पहिलं षटक हाताळते. लोबो फुलटॉस बॉल, बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. इथून अगदी बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचं समीकरण होणं गरजेचं आहे. इलिमिनेशन थोडं खराब पाहायला मिळालंय. फ्रंट फूटचा वापर होणं देखील गरजेचं आहे. पायाचं पद्धत तिथे कौशल्य देखील क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय, ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, एक्स्ट्रा कव्हर सी मापार आला अजय स्मृतीच्या षटकाचा हा ब्रँडेड चौकार. अगदी उत्तम क्वालिटी. गणपती कोणाला पावला, गणपती सोनारकरांना पावला आहे आणि अगदी सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आज क्रिकेटला आलेले ग्लॅमर्स पाहायला मिळतोय. 5 धावा धावसंख्येवर पोचल्या जातील. पंच आमच्या दिशेने वळतायत. पंचांचे दुनियात समांतर झालेत. पंचांचा इशारा येतो, इट इज अतिरिक्त धावसंख्या, व्हाईट बॉल. आणि आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मिनिश कडू, तदनंतर अनिश तांडेल आणि दीपेश कडू जोडले जातील स्कोरिंगच्या भूमिकेत. यावरचा देखील चेंडू बॅकफुटला आले होते. चेंडू अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळाला आहे. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न होता. पुनश्च एकदा अतिरिक्त धावसंख्या पर पाहतोय. इथून व्हाईट बॉलनं धावा आल्या टोटल 7. MS धोनी यांचा जर्सी नंबर उमटवला जातोय. यावरचा देखील चेंडू वाईड हॅट्रिक पाहायला मिळाले. पहा गोलंदाज दिशा भरकटतायत. किरण आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या रॅम्पवर. पहिलं क्षेपणास्त्र बाहेर निघत असताना अगदी गोलंदाज वारंवार दिशाहीन गोलंदाजी करतोय. चांगली पंचांची भूमिका निभावली जाते. सुदेश मात्रे सर खोपटे ऑल ऑन द कार्पेट पाहायला मिळालाय. चेंडू अगदी गरंगळत चाललाय. जमिनीला चाटत पुसत हा चेंडू पुढे नेण्याचं काम केलं जातोय. यावरचा देखील चेंडू आपण पाहतोय. अगदी आडव्या बाटनं खेळायचा प्रयत्न होता.
चेंडू बराचसा बॅटच्या खालच्या पट्ट्याला राहताना आपण पाहतो इथून एकच धाव मिळते. 9 धावसंख्या धावफलकावर येतात. अद्याप पहिल्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र ओव्हर नंबर 1 P1चं षटक पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्याला म्हटलं जात आहे. यावेळी देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू ओव्हर नंबर 1चा खेळ झालाय. ओव्हर नंबर 1ला आपण पूर्णविराम देऊया. एक षटकाच्या आकारीस टोटल धावा आल्यात. लॉस ऑफ नन. धावा मिळतील 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. टीम नेहा एंटरप्राइजेस वरचे ओले उरण हा संघ खेळ करतोय. तत्पूर्वी मी नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी विनंती करतोय. पनवेल टीमचे शिलेदार आलेले आहेत. तरी सुजल 11 उरण विभागातील मी शिलेदारांना त्यांच्या सरसेनापती कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि जसे अगदी सेट टार्गेट 10 धावा धावफलकावर आल्यात. इथून 10 धावा येतील. अगदी एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा येतील धावफलकावर. 10 धावसंख्या धावफलकावर येतात. ओव्हर नंबर 1चा खेळ झालाय. अगदी 5 षटकांचा खेळ असेल. जसे 3 षटकं होतील ना तसे मैदानामध्ये पाणी पुरवलं जाईल. 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक असेल याची नोंद घ्यायची आहे. स्पीडअप करायचं आहे. अगदी गोलंदाजीसाठी राजेंद्र येताना पाहायला मिळतील. आपल्या कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक फेकतील अजय स्मृती जसं का आपण पाहतोय. सोनेरी एंडकडून मारा करतील. ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय किशोर घरत पाहायला मिळतील. फुंड्याचा हा ट्रम्प कार्ड. अगदी उरण तालुक्याचं आणि फुंडे गावाचं नाव ज्यानं आज क्रिकेटच्या पटलावर उंचावण्याचं काम केलं गेलं आहे. ओपन टुर्नामेंटमध्ये खेळला जाणारा हा खेळाडू. अगदी जबरदस्त खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर घरत एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स सिटीचं गुड टीचर. क्रिकेटचा दाडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. स्विच हिटचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. इथून पहिल्याच बॉलवर दुधारी तलवार बाहेर काढण्यात आली होती. अगदी बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे राजेंद्रनं. ओव्हर नंबर 2चा खेळ आपण अनुभवतोय. चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन, चांगलं आयोजन. अजय स्मृती चषक 2025. लवफुल टॉस बॉल काव कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. आता चूक झाली नाही. शरद यानं सुंदर झेल टिपलाय आणि थांबवलाय. किशोर घरतचा खेळ. किशोर घरत बॅक टू द पेव्हलियन. संघाचे कॅप्टन यस प्रफुल्ल ठाकूर पाहायला मिळतील. असं म्हटलं जाते की जसा सोनारीचा पप्पू तसा हा उरण तालुक्याचा पप्पू पाहायला मिळतोय. उरण विभागातील प्रफुल्ल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अगदी त्या दोन्ही टीमचा विचार करायला गेला तर दोन्ही टीममध्ये तारे सितारे पाहायला मिळतात. एकीकडून प्रमोद ठाकूर खेळ करतात की ज्यांना प्रमोद पाटील पमे या नावानं ज्यांना संबोधलं जाते. केगाव दांडातील हा होणार खेळाडू आणि यांच्याविषयी वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अगदी त्यांची बहिणाबाई खऱ्या अर्थानं टीम मुंबई इंडियन्सच्या महिलाच्या हेड कोच आहेत. तदनंतर टीम इंडियाच्या देखील खूप मोठं ज्यांना योगदान दिलं टीम इंडियासाठी. आज कैक महिला खेळाडू घडवण्याचं काम केलं आहे. उरण तालुक्यातील निलिमाताई म्हणून ज्यांना संबोधलं जातं आहे. निलिमाताई पाटील अगदी उरण प्रीमियर लीगमध्ये ज्यांचा सन्मान करण्यात आला आणि अगदी ज्यांचा उल्लेख केला होता त्यांचेच बंधू आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा प्रमोद खेळतात ना तेव्हा तेव्हा आम्ही सातत्याने त्यांच्या बहिणाबाईंचा उल्लेख करतो. कारण की आपल्या उरण तालुक्यातील खूप मोठं नाव जिनं उंचवण्याचं काम केलं आहे. निलिमा ठाकूर आणि नक्कीच त्याचा उल्लेख देखील केला जाईल. अगदी इथून एकेरी धावसंख्या येताना पाहायला मिळते आहे. सेन्सिबल क्रिकेट, टेम्परामेंट क्रिकेट पाहायला मिळतोय. अगदी ज्यानं केगाव प्रीमियर लीग गाजवण्याचं काम केलं होतं मागील वर्षी तेच
प्रमोद ठाकूर, चेंडू टॉस झालाय, चेंडू उडलाय, पहा अगदी जबरदस्त झेल पकडण्याचा प्रयत्न, सरप्राईज बॉल पाहायला मिळालाय. क्रिकेट मधील कमिटमेंट पाहायला मिळाले आहे, एफर्ट्स दाखवण्याचं काम केलं गेलंय. 100% डेडिकेट धाडस आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी मानस जे आखले जातात ते मानस अगदी ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. पहा कशा पद्धतीने प्रयत्न केला होता. 40+ संघांनाच प्राधान्य दिले गेले. असं म्हटलं जातं की हम जमाने के साथ नाही बदलते, तो जमाना हमारे साथ बदलता है. आणि त्याच पद्धतीने 40+ टीमचा खेळ पाहायला मिळतो. चला टॉस करून घ्या. यावरचा चांगलाच फटका पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं चेंडू थेट चाललाय, सी मापार आलाय लसा यशवंत कडू. या स्टॅस मध्ये जाणारा हा दणदणीतचा चौकार. भूमिपुत्र बागा भेटू. अगदी या चौकारनं 15 धावसंख्या फलकावरती 50 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2. स्टेप अप झालेत, पुढे येऊन खेळाचा प्रयत्न. प्रमोद ठाकूरनं आता हात खोलण्याचा प्रयत्न केला, गेअर चेंज केलेत, एक्सिलेटर होताना पाहायला मिळालेत. पाहूया एकेरी धावसंख्या मिळाली जाते. एकेरी दुहेरीनं संतगती वाटचाल होणं गरजेचं आहे. अनिश तांडेल आमच्या समेत आहेत. अगदी क्रिकेटमधील एक दाडगा अनुभव त्यांच्याकडे. अनिशजी क्रिकेटमध्ये सातत्याने असं म्हटलं जातं की एखादा मोठा फटका आला ना की आपण धावा कशा एक्सिलेटर होतील, हलते धावफलक ठेवणं गरजेचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आपण पाहतोय आमचे निर्दोष घरत देखील व्यासपीठावर आहेत. अगदी त्यांचा सन्मान देखील केला जाईल. चिर्ले गावाचा हा होणार खेळाडू आपण पाहायला मिळतोय. चिर्ले गावाचे तारे सितारे निर्दोष घरत. अगदी कालच्या दिवसामध्ये उरण प्रीमियर लीगमध्ये चांगलाच खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता. अगदी आर्यन चिर्ले या संघामधून ते नेतृत्व करत होते, रिप्रेझेंट करत होते. निर्दोष घर त्यांचा सन्मान केला जातोय. एक खूप मोठे तारे सितारे आज उरण तालुक्यातील बब्बर शेर आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांना ढाण्या वाघ म्हटलं जातंय. ते ढाण्या वाघ आज या खेळपट्टीवर खेळ करतील सोनारीच्या, आणि त्याचा सन्मान आपण पाहतोय. अगदी सन्मान सुद्धा केला जातोय VIP डायसमधून. अगदी निर्दोष घर त्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हा आणि एन्जॉय द क्रिकेट अँड एन्जॉय द मॅच. यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रॉम इज टेम्पररी बस क्लास इज परमनंट. आलाय क्लासिकल स्ट्रोक मिस्टर प्रमोद ठाकूर. अनादर फॉर DJ. प्रवीण कोलियाचं स्वागत केलं पहिल्याच बॉलवर पम्यानं. अगदी पाहूया पम्या कशा रीतीनं खेळ करतील. चला टीम सुजल 11 उरणचे कर्णधार आलेले आहेत. तरी VBP पनवेल आपण या टॉससाठी स्विचिटचा प्रयत्न. मागील दिशेला चेंडू चाला, लॉंग स्टॉप प्रिझनला चेंडू थांबत नाही. चेंडू चालाय बंदुकीच्या वेगानं, आलाय गोलीगत चौकार. गणरायाच्या पालखीला बँड वाजतय गो देऊलाला. गणरायाच्या पालखीला बँड वाजतय गो देऊलाला. बँड वाजतय गो देऊलाला. नगारवाली देवी बीट सोनारी बाल. अगदी 4 चौकारच्या साह्याने वैयक्तिक 18 धावसंख्येची खेळी प्रमोद ठाकूरचे पाहायला मिळते. लोवर फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला प्रयत्न करतायत. इथून 1 धावसंख्या येताना पाहायला मिळेल. अगदी मिड ऑफ मधून चेंडू लॉंग ऑफला येताना पाहायला मिळाला. तत्वर 1 धावसंख्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत. तरी मी विनंती करतोय मान्यवरांना, राकेश कडू साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचा आणि जाऊया. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे नितेश भुईर करावे. अगदी 22-54 ही 1 धावसंख्या येताना पाहायला मिळते. वर्ल्ड टेनिस cricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता. अगदी लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. राज पूर्वेश अँड ऑल टीम UWTC. चांगली साऊंड क्वालिटी, उत्तम क्वालिटी, उत्तम नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सुनंदा साऊंड सर्व्हिस.
चला टॉस करून घ्यायचा आहे. टॉस झाला इथून आणि टॉस विन होताना पाहायला मिळाले टीम सुजल 11 उरण टॉस जिंकलाय. तरी आपला निर्णय आपण कळवायचा आहे सामना संपल्यानंतर. आणि प्रत्येक सामन्याचा टॉस हा इनिंग ब्रेक मध्ये होताना पाहायला मिळेल याची नोंद घ्या. अगदी एक स्पर्धा मोठी आहे आणि अगदी पनवेल तालुक्याची मध्ये जशा स्पर्धा घडतात तशा स्पर्धा या पाहायला मिळतात त्या उरण तालुक्यातील सोनारी गावात. आणि जसा पहिला सत्र संपेल तसा दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. टॉससाठी आपण सत्र संपल्यानंतरच यायचं आहे, मध्ये टॉस केला जाणार नाही. त्यामुळे अडथळे येतात, व्यत्यय येतात. ओव्हर नंबर 3चा खेळ झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्यात. लॉस ऑफ 1 विकेट्स 28 रन आपल्याला पाहायला मिळते. 28 लॉस ऑफ 1 विकेट. आणि पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाचा खेळ झाल्यानंतर 5 षटकांमध्ये 3 षटकानंतर खेळाडूंना पाणी पुरवले जाईल जर पाणी हवं असेल तर. इथून येणारे 12 चेंडू असतील आणि 12 बॉलमध्ये विजयाच्यासाठी अद्याप धावसंख्या उभाराव्या लागतील. येणारे 12 बॉल 11ची गरज. 12 चेंडू 11चं इक्वेशन पाहायला मिळेल. 12-11चं समीकरण म्हटलं तर अगदी बॉल टू रन पाहायला मिळेल. अगदी सुनील कडू साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावर. अगदी त्यांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर मागील जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती अगदी साहिल कडू त्यानंतर तेजस कडू यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी खेळाडूंनाच नव्हे तर संपूर्ण क्रीडा चाहत्यांना आणि सोनारी ग्रामस्थांना ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आणि उद्या देखील संपूर्ण खेळाडूंना राकेश कडू यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. खऱ्या अर्थानं अन्नदाता सुखी भव या उद्देशानं अगदी जेव्हा असं म्हटलं जातं ना नितेश सर की 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि सप्ताहाच्या काळाला जसं शेवटचं जेवण असतं ना तशा पद्धतीनं अगदी शेवटच्या दिवशी संपूर्ण क्रीडा चाहत्यांना ग्रामस्थांना खऱ्या अर्थानं जेवणाची व्यवस्था मागील स्पर्धेमध्ये सुनील कडू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर चालू स्पर्धा अजय स्मृतीमध्ये खऱ्या अर्थानं राकेश शेठ कडू साहेबांच्या माध्यमातून उद्या जेवणाची व्यवस्था पाहायला मिळेल. म्हणजे खूप मोठं योगदान, खूप मोठं पाठबळ हा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तरी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खरोखरच चांगलं योगदान, एक खूप मोठं काम केलं जाते. आज जेवणाची व्यवस्था म्हटलं तर असं म्हटलं जातं की पुण्याचं काम जे केलं जाते ते काम खऱ्या अर्थानं करण्याचं काम केलं जाते. आज खेळाडूंना असेल, क्रीडा चाहत्यांना असेल. जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू 11ची गरज. राजेंद्र गोलंदाजीसाठी येथील कोट्यातील दुसरं. सांघिक 4थं षटक फेकतील. अगदी बॉल टू रन. एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. पाहूया गोलंदाज कशा पद्धतीनं सामना पलटवण्याचा प्रयत्न करतील. आखूड टप्प्याचा बॉल झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक पळतायत. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू 1 बाउन्स पसार आलाय चौकार. येणारे 10 चेंडू 7ची गरज. चांगलाच फटका पाहायला मिळाला आहे. स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या स्टँड्सला मिळालेला हा चौकार. यावेळी देखील बॉलर थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचं काम केलं जात आहे. सुपर बॉल पाहायला मिळाला आहे. अगदी क्रिकेटमध्ये हृदय फोड पाहायला मिळाला. यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या अडकवणारा चेंडू पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल डोकेडुकीत ठरू शकतोय प्रमोद ठाकूर यांना. यावेळेस पहा काय घडलंय तर अगदी चेंडू आतमध्ये आलाय. अस्त व्यस्त दांड उद्ध्वस्त होगी तेरी डांडी गुल क्योंकि गोलंदाज होगा मैदान के अंदर पावरफुल. अगदी वाईड बॉल पाहायला मिळाला. हिट विकेटनं फलंदाज बाद झालेत. तत्पूर्वी अमोलदादा तांडेल आपणास विनंती आपण व्यासपीठावर या. अगदी पॅडल स्वीप खेळायचा प्रयत्न होता. वाईड आखी मिळालाय आणि इथून हिट विकेट होताना पाहायला मिळाले फलंदाज. अगदी फुटवर्कचा जास्त वापर पाहायला मिळालाय. पायाचं पदेल इथे जास्त पाहायला मिळालं. स्टान्स थोडंसं सोडला होता फलंदाजाने आणि अगदी पाय त्यांचे पूर्णपणे यष्टांना लागताना पाहायला मिळाले आहेत. अगदी अगदी नियंत्रण त्यांचं थोडंसं बिघडताना पाहायला मिळालंय फलंदाजाचं. अगदी खेळाडू कक्षामध्ये येऊन आता
स्थिर होताना पाहायला मिळतील. सामना अगदी रिलीज करण्याचं काम केलंय. 5 चौकाराच्या साह्यानं टोटल धावा ठोकल्या 24. फलंदाज प्रमोद ठाकूर. यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन आहे. चेंडू चाललाय दन 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 करत आलाय हा चौकार. तुझे अमोल तांडेल आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. यावर देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. इथून क्षेत्ररक्षक पळतात. सामना पूर्णपणे विजयाचा पहिला झेंडा फडकवण्याचं काम केलंय नेहा एंटरप्राइजेस उरण टीमनं. आणि अगदी उरणकरांचा अगदी पहिल्या सामन्याचा मानाचा झेंडा गाडण्याचं काम केलं गेलंय. अगदी आटकेपार झेंडा पहिल्या सामन्यामध्ये रोवण्याचं काम केलंय ते टीम उरणनं. अगदी उरण टीमचं आम्ही अभिनंदन करतोय. आणि संतूबाई गव्हाण 40+ खेळाडूंचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात आणि स्पर्धेची शोभा वाढवलीत. नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल प्रमोद ठाकूर. दांडा प्रमोद पाटील आपल्याला पाहायला मिळतील. दांडा उरणचा खेळाडू. या मी विनंती करतोय प्रमोद यांना, आपण इथून प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी चांगली खेळी ज्याची पाहायला मिळाली आहे. अगदी 14